Welcome to this English video, my dear students. Today we are going to learn the lesson The Welcome. Scene 1. A village road. In this blue letters, the scene was explained here. ह्या सीन 1 म्हणजे दृश्य पहिलं याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये कंसात दिलेली निळ्या अक्षरातील शब्दांमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की नेमकं हे नाटक कुठं घडतंय आणि काय तिथली स्थिती आहे हे इथं दिलेलं आहे की ज्याच्यामुळं आपल्याला नाटक समजून घेण्यास सोयीस्कर होईल. अ विलेज रोड, एक गावातील रस्ता आहे. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज. चतुर्भुज बाबू हे आपल्या गावाकडे परतलेले आहेत. आफ्टर पासिंग हिज एम ए एक्झामिनेशन, त्यांची एम एची परीक्षा देऊन ते परतलेले आहेत. होपिंग दॅट, त्यांना आशा आहे की एव्हरी वन विल मेक अ ग्रेट फ्यूज ओव्हर हिम, त्यांना आशा आहे की प्रत्येकजण त्यांचा आदर करेल. एम एची एवढी मोठी परीक्षा ते पास होऊन आलेत म्हटल्यानंतर ते माझा सर्वजण आदर करतील अशी त्यांना अपेक्षा आहे. देर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम, आणि ते आपल्याबरोबर एक गोंडस किंवा गुबगुबीत अशी एक लठ्ठ अशी एक अफगाण मांजर ते आपल्याबरोबर घेऊन आलेले आहेत. एंटर नीलरतन, आणि त्याचवेळी ते रस्त्यानं आपल्या गावात जात असताना तिथं नीलरतन नावाची व्यक्ती त्यांना वाटेत भेटते. नीलरतन सेड, हॅलो देअर चतुरबाबू, व्हेन डिड यू अराइव्ह. आता नीलरतन चतुर्भुज बाबूंना विचारतात, अरे तुम्ही केव्हा परतलात गावामध्ये. चतुर्भुज सेज, डायरेक्टली आफ्टर द एम ए एक्झाम्स वेअर ओव्हर आय. आता चतुर्भुज बाबूंनी नीलरतनच्या प्रश्नाला उत्तर दिलं की मी एम एची परीक्षा झाल्या ताबडतोब निघालो आणि मी पुढचं वाक्य बोलणार. ते वाक्य लगेच नीलरतन बाजून पुढचा प्रश्न किंवा पुढचं त्यांनी बोलायला सुरुवात, आहा यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. अरे अतिशय छान मांजर तुम्हाला मिळालेला आहे. चतुर्भुज सेज, दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. अजून वाक्य पूर्ण व्हायचं तोपर्यंत आणखी पुन्हा चतुर्भुज बाबूंनी सांगायला सुरुवात केली की ह्या वर्षी जी परीक्षा आहे, वाक्य पूर्ण होणार तोपर्यंत नीलरतन काय म्हणाले. नीलरतन सेज, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. तुम्हाला हे मांजर कुठं सापडलं मला सांगा आधी. चतुर्भुज सेज, बाउट इट, खरेदी केलेला आहे. द सब्जेक्ट्स आय वुड ऑफर्ड, मी परीक्षेमध्ये जे विषय घेतलेले होते ते. पुढं वाक्य बोलणार तोपर्यंत पुन्हा नीलरतन बाबूने विचारलं. नीलरतन सेज, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. या माणसासाठी तुम्ही किती बरं पैसे दिलेत. चतुर्भुज सेज, आय डोंट रिमेंबर, मला काय आठवत नाही. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन अवर विलेज. चतुर्भुज बाबूंनी नीलरतनला उत्तर दिलं की मला काय आठवत नाही, आणि मला सांगा नीलरतन बाबू की आपल्या गावामध्ये आणखीन कोणी अशी काय परीक्षा वगैरे काय पास झालेला आहे का. नीलरतन सेज, ओ लॉट्स ऑफ देम, पुष्कळ आहेत, बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. अरे पुष्कळ आहेत परंतु यासारखे मांजर इथं आपल्या परिसरामध्ये कुठलंच नाही असं. चतुर्भुज सेज टू हिमसेल्फ, ते स्वतःशीच म्हणाले. कन्फाउंड हिम, त्यांना स्वतःवरच राग आलेला आहे खूप त्यांना. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. आय डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय एम ए. आता चतुर्भुज बाबू स्वतःशीच म्हणतायत की हा काय नाही फक्त मांजराबद्दलच बोलतोय, मी एवढी मोठी परीक्षा पास होऊन आलोय त्याच्याबद्दल ह्याला काहीच वाटणं झालेलं आहे. एंटर द जमीदार, आणि एवढं त्यांचं बोलणं होतंय आणि त्याचवेळी त्या ठिकाणी जमीदार येत आहेत. आता इथं जे वर्ड्स आहेत, शब्द जे आहेत, इथं नवीन शब्द द्या पेजवर जे आलेले आहे ते इथं दिलेलं आहे. मेक अ ग्रेट फ्यूज ओव्हर हिम, गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, प्रेज और अटेन्शन. खूप आदर देणे, सन्मान देणे. प्लम्प म्हणजे फॅट, लठ्ठ, गोंड सुद्धा म्हणू शकतो. कन्फाउंड हिम म्हणजे वर्ड्स यूज टू शो अँगर, राग व्यक्त करण्यासाठी वापरलेले शब्द.
आता नेक्स्ट पेजवर बघा, पेज नंबर 64वर. आता जमीदार तिथंच रस्त्यावर भेटलेले आहेत या चतुर्भुज बाबूंना. काय म्हणतात बघा. जमीदार सेज, चतुर्भुज, what have you been doing in कलकत्ता ऑल धिस टाइम? अरे, ह्या संपूर्ण वेळेमध्ये कलकत्त्यामध्ये तू काय करत होता इतके दिवस? चतुर्भुज सेज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. मी नुकतंच माझी MA ची परीक्षा पूर्ण करून आलोय. जमीदार सेज, ओ, दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टूनर. अरे वा, हे मांजर अतिशय सुंदर आहे. तुझं हे मांजर, आय मस्ट से, मला म्हणावंच लागेल, अतिशय सुंदर आहे. व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाइम धिस इव्हिनिंग? का बरं तू या संध्याकाळी तू माझ्या घरी येत नाहीस सुंदर अशा ह्या मांजराला घेऊन? भेट दे आमच्या घरी. द बॉईज वुड बी डिलायटेड. मुलांना खूप आनंद होईल हे मांजर बघून. चतुर्भुज सेज, ऑफकोर्स, ठीक आहे, नक्कीच येईन. आय क्वाईट अंडरस्टँड, लक्षात आलं माझ्या. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम. आता आय क्वाईट अंडरस्टँड म्हणजे माझ्या लक्षात आलेलं आहे की हे इतक्या वेळ झालं फक्त माझ्याकडे लक्ष देत नाही तर मांजराकडे लक्ष देत आहेत, असं चतुर्भुज बाजूंच्या लक्षात आलेलं आहे. जमीदार सेज, येस, आय सपोज सो, बट जमीदार चतुर्भुज बाजू म्हणतायत त्यांना की आय हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम. मी बरेच दिवसापासून मला सुद्धा वाटत होतं की मी तुमच्या घरी भेट द्यावं. मला समजलेलं आहे तुम्हाला काय म्हणायचं, मी येतो नक्की. जमीदार सेज, येस, आय सपोज सो, मला सुद्धा आशा आहे की तू येशील. बट व्हॉट आय मीन इज, मला असं म्हणायचं आहे, इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, जर तू येऊ नाही शकलास, तू बरेच दिवसांनी तू गावाकडे परतलेला आहेस, समजा तू जरी येऊ नाही शकलास तरी सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. तू काय कर, जरी तू येऊ नाही शकलास तर तू काय कर, तुझं जे मांजर आहे ते तू काय कर, कोणाकडून तरी पाठवून दे. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट एक्झिस्ट जमीदार. आणि माझी इच्छा आहे की ते माझ्या घरातल्या मुलांनी ते मांजर बघावं. तू जरी येऊ नाही शकलास तरी मांजराला पाठवून दे. आणि तिथून जमीदार एक्झिस्ट करतात, निघून जात आहेत. इंटर अंकल सातू. आता सातू अंकल तिथं आलेले आहेत. सातू सेज, हाऊ आर यू माय बॉय? अरे कसा आहेस तू बाळा? बीन अवे लॉंग टाइम हॅवंट यू? बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली नाही का? चतुर्भुज बाबू सेज, दॅट्स राईट, अगदी बरोबर आहे. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. पुष्कळ अशा परीक्षा होत्या. आणि पुढे बोलणं, तोपर्यंत त्यांचं बोलणं आणखी कट केलेलं आहे. सातू अंकल सेज, दिस कॅट्स ऑफ युअर्स, काय हे मांजर तुझं आहे काय? चतुर्भुज सेज फ्युरियसली, त्यांना आता राग आलेला आहे. प्रत्येक जण येतो ते मांजराबद्दलच बोलतोय, त्यामुळे त्यांना राग आलेला आहे. आय एम गोईंग होम, आता मी घरी चाललेलो आहे. अबाउट टू लिव्ह, आणि आता निघून जाणार, तिथून निघणार. सातू सेज, हे वेट अ मिनिट, थांब जरा एक मिनिट. धिस कॅट, आणि त्यांचं बोलणं पुढं अजून ते बोलणार होते, ते मांजर, हे मांजर. तोपर्यंत चतुर्भुज बाजू काय म्हणतात? चतुर्भुज बाबू, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. मला पुष्कळ काम आहे आणि मला तर निघालं पाहिजे, मी काय थांबत नाही. सातू अंकल सेज, ओ कम ऑन, अरे थांब, काय नाव? आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, एक साध्या प्रश्नाचं उत्तर दे मला. मी असं एक सभ्यपणे तुला एक प्रश्न विचारते, तर प्रश्नाचं उत्तर दे, सिव्हिल क्वेश्चन आहे माझं. धिस कॅट, आता धिस कॅट असं बोलून वाक्य बोलणार, तोपर्यंत चतुर्भुज बाबू काय करतात बघा. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनदर वर्ड. आणि असं म्हण ते प्रश्न, धिस कॅट ह्या मांजराबद्दल प्रश्न विचारणार, तोपर्यंत चतुर्भुज बाबू तिथून एकही शब्द न बोलता तिथून ते निघून सरळ चालायला सुरुवात करतात. आणि त्यावर हे सातू अंकल काय म्हणतात बघा. जस्ट लुक ॲट दॅट, बघा त्याच्याकडं. इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दीज यंग पीपल. हे शिक्षणच आहे की शिक्षणामुळे हे मुलं बिघडत आहेत. वी नो व्हॉट दे वेर वर्थ.
त्यांना त्याची कशाची गमिंड आहे मला माहीत आहे, बट दे वेअर स्टफ्ड फुल ऑफ कन्सेंट. परंतु त्यांना शिक्षण घेतलेल्याचं खूप गर्व आहे. मला माहीत आहे त्यांना एवढे ते असं त्यांना कशाचा गर्व आहे, ते शिक्षण घेतलेल्याचं गर्व आहे. आणि शिक्षण घेतल्यामुळे बघा कशी आजची ही तरुण पिढी वागते असं ते म्हणतायत. आता इथं न्यू वर्ड्स दिलेले आहेत. सीन 1 इथं पूर्ण होतोय. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे विजिट माय प्लेस, माझ्या घरी भेट दे. फ्युरियसली म्हणजे रागाने. स्टनर म्हणजे व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर. डिलाइटेड म्हणजे व्हेरी हॅप्पी. वी नो वॉट दे आर वर्थ, मला माहीत आहे. वी नो दॅट दे डोंट हॅव मेरिट ऑर गुड क्वालिटीज, मला माहीत आहे त्यांच्याकडे काही चांगले गुणधर्म नाही आहेत. अ सिव्हिल क्वेश्चन, एक साधा सभ्य प्रश्न. अ पोलाइट क्वेश्चन, स्टफ्ड फुल ऑफ कन्सेंट म्हणजे व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वन सेल्फ, एखाद्या गोष्टीवर खूपच अभिमान असणे, गर्व असणे, एक्सेट्रा. आता याच्यामध्ये क्वेश्चनसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. जसं या पेज नंबर 64वर दिलेला आहे. थिंक अँड अँसर. हू इज बॅनी, बेनी कोण होता? डू यू थिंक अंकल सातू इज हायली एज्युकेटेड, तुम्हाला असं वाटतंय का की अंकल सातू हे खूप शिकलेले होते? व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे, स्ट्राइड्स अवे या शब्दाचा अर्थ काय आहे तो फाइंड आउट करायचा आहे. आणि पेज नंबर 64 क्वेश्चन्स आहेत बघा. वेअर डज दिस सीन टेक प्लेस, हे नाटक कुठं घडतंय? व्हॉट एक्झामिनेशन्स हॅव चतुर्भुज पास्ड, चतुर्भुजनी कोणती परीक्षा पास झालेली होती? व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम, चतुर्भुज आपल्याबरोबर काय आणलेलं होतं? सो हे क्वेश्चन्स तुम्ही सोडवायचे आहेत आणि नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहे. सो दिस इज द सीन फर्स्ट फ्रॉम लेसन द वेलकम. In the next lesson we will see the scene 2.